मॉर्निंग मित्र कसं काय दोघा डबल डबल घातला थंडीले वाढले सर्दी पण झाली मरणाची सर्दी झाली वाटत पाणी ते आणि आपला जोडदार बघा हे बघा याला इथं सकाळ सकाळी एक प्रॉब्लेम आली नीट गेले ते त्यामुळे झाड लागले साला ये दुख काय खत्म नहीं होता बे बघा पूर्वे शेड आपलं झाडं चाललेलं आहेत 2 युनिट गेले आपली 3 लावली तिथं करणं 3 युनिट गेले ते बघा आज पण वातावरण बघा कसं दुःख नुसतं दुःख नवीन माणसाला मित्रांनो इथं एन्जॉय वाटते आणि आम्हाला कंटाळा आला इथं काय पूर्वेश कंटाळा आला ना आपल्याला एन्जॉय करायचं काय मजाच नाही आहे ओढच नाही आपल्याला वाटते कंटाळा पण बाहेरचे लोक आले की त्यांना एन्जॉयमेंट वाटते ना मजा येते मजा म्हणजे आवडीने आम्हाला कंटाळा येतोय काय सर्दीला जाम झालंय आणि डबल घातले बघा आतमध्ये काय बाहेर आहे काय एवढं बेकार गार लागते फायनल मित्रांनो वाजलं ते 9:15 वाजून आम्ही आरती केली नाहीये आणि आमचे 2 कार्यकर्ते आहेत ते अजून आळशी उठले आहेत एक तर उठलाय पण अजून 2 आळशी उठले आहेत आणि आमचा युवराजदा गेला मुंबईला उद्यापासून त्याला कामाचं तो म्हणून तो गेला मुंबईला चला आता काय आपल्याला जबाबदारी आली गणपती बाप्पाची आपण आता पार पाडू मस्तपैकी चला टेन्शन नाही घ्यायचं दोघं असो तिघं असो आरती करायचीच करायची का नाही रे आरती करायची ना आपल्याला करायचं नाही मी एकटं आरती करणार टेन्शन घ्यायचं नाही का झाडाचे कार्यकर्ते आमचे झाडं चढलेले आहेत मला सर्दीला नाक जाम झाले माझ्या मित्रांनो चला मित्रांनो हे बघा हे असं चिखलात न जायला लागतंय बघा हे असं चिखलात न जाते हे बघ अरे तो चष्मा घालून गाडी फोटो काढ म्हणतो हे बघा हाय गाईज थांब बरा फोटो काढतो मित्रांनो बघा चिखलात चालायला लागतंय आता लय घाण वाटते पण काय करणार कंपनीसाठी जायला लागतंय ए भरलो पारला जय जय राम कृष्ण हे बघा पोलमचा विस्काय वैबी आता काय लिहिले पूजा खायला मित्र आता पूजा झालेली आहे आम्ही चाललेली आहे आता गाडीतनं आमच्याकडे बस सुविधा बघा लय सुविधा येतं आमच्याकडे सुविधा लय येतं गाडीतनं कुठं जायचं वैब्या आपण निघालो आता खाली देवळात हे बघा मस्त पाहिजे असं फिरायला देवळात जायचं आहे ते बघा एन्जॉय आमचे पूर्वेश दादा आहेत आमचे गोविंद शेठ साफ कर रे आपण मेळा दिलो होतो ना बरोबर तवाच की चालू होती येड्या खाली खाली आम्ही न्यायला चालू होती बघा कोण कोण बारीक आहे मस्त आहे खोटं पण जाते नीट केली पाहिजे हो का तिला म्हणजे बनवले पाहिजे उभा राहा की एक गोव्या उभा राहा यार पोरानो काय झोपला का उभा राहा की उठव की अरे उभा राहा उभा राहा कसं घ्यायचं काय काय बघ असं घ्यायचं कुठला प्रेशर कसं घ्यायचं मित्रांनो बघा किती असतं ते पुंडलिकावर हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. चला मित्रांनो आज नेक्स्ट डे आहे तर कालचा आपला अर्धा ब्लॉग आज कंटिन्यू करतोय काल थोडाच ब्लॉग झाला होता आम्ही आता चालू देवात दर्शन केला या घरात पूजा आहे वैभवच्या तर सगळ्या देवांना आता नारळ बिरळ फोडून पाणी वाहून त्याची पूजा करून मग आता वैभवच्या घरात काय आमटी भात केलाय नुसता तेच असतं दरवर्षी पुरणपोळी खाऊ आणि एन्जॉय करू चला आता समोरचा विषय बघा पुरणपोळी आता जाता आता आणि बघ आणि याला म्हणतात नैवेद्य ते सगळ्यांना माहिती नको समजतो बघा फुक्का बघा कसा दिसतोय आपला चेहरा बघा कसा दिसतोय मस्त आहे क्लीन मित्रांनो काय समोरच्या पवनची पण दिसायला आली मोठी पवनची घ्यायची दिसते का असं झालं गाडी आमचं खड्ड्यात चले यो चल या चल या दिसते भारी टाका मेंढी आली मेंढी आली टाका